तिथं कोण आहे? चालतोय खाली खाली चालतोय. अजून एक सांबारी का टायगर आहे? टायगर आहे म्हटलं, टायगर आहे बोललो ना. चढलेलं आहे दोन पायावर बरोबर आहे. म्हणजे त्याच्या वर जर असेल तर तो डॉमिनंट मग ती नाच सोडून देते मग. हा, पण फिमेलला तसं नसतं. हे घडतं दोन मेलच्या बाबतीत. हा कारण त्यांना एकमेकांची टेरिटरी हे करायची. हाय हॅलो नमस्कार, मी पिनाक स्वागत करतो तुमचं ताडोबा सिरीजच्या पुढच्या दिवसामध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आता 5:30 वाजतात. सगळं आवरून आता रिसेप्शनला चाललो आहे, चहा कॉफी प्यायला आणि मग सफारीला. आजचं गेट आहे कोलारा कोर. रिसॉर्टच्या शेजारीच आहे, म्हणजे जवळ आहे, 200-300 मीटरवर. सो आज थोडं आरामात उठून एक 15-20 मिनटं लेट उठून आवरून आत्ता चाललो आहे. अजून तसा अंधारच आहे, 6पर्यंत 6:15 उजाडायला चालू होतं. खूप थंडी नाही आहे, पण आहे मस्त आहे, गार, चांगलं वाटतंय. आता जिप्सीमधून जाताना वगैरे वारं लागल्यावर अवघड काम होणार आहे. नुसतं फिरायला किंवा चालायला नॉर्मल आहे, पण वारं नंतर भरपूर सुटणार आहे. सो बघू. आता थोडासा चहा बिस्किट वगैरे खाऊन गेटवर जातो. ओके, भेटूया गेटवर. निळं जे आहे तिथे सगळे परमिट्स, तिकीट आणि ID वगैरे सगळ्याचं चेकिंग होतं. मेल आहे. सिंग आहे ना, शिंग आहेत ना. विदाउट सिंग अलग फिमेल आहे. इकडे इकडे त्या साईडला दोघं टायगर. थोडं कसं आहे बापू? दिसले का? दोन टायगर त्या दगडांमध्ये. मग रोमा टायगर्सचे 2 कब्ज आहेत. करण्यासाठी तर आपण तिकडून टायगर बघून आलो आणि ही आत्ता सेंटर पॉइंट म्हणतात त्याला. नाश्ता करायची जागा आहे, म्हणजे इथंच जंगलात त्यांनी बांधले. रोमाचे कप मस्त बसले होते बराच वेळ, मस्त शोधीला खेळत होते, एकमेकांवर चढत होते, मस्ती करत होते. भारी सायटिंग झालं. पण नंतर ते जरा आत जाऊन बसले झाडीमध्ये वगैरे. मध्ये आईसाठी पण कॉल चालू होते, पण काही दिसली नाही, आली नाही. सो मग त्यांना सोडून आता नाश्त्याला आलो इकडे. कारण आत गेले होते, असं फार काही फोटोग्राफी पण काय होत नव्हती, दिसत पण नव्हते एवढे. म्हणजे डोळ्याला दिसत होते, पण फोटोग्राफीच्या दृष्टीने एवढं काही खास नव्हतं. सो मग सोडलं. आता परत जिथं सकाळी सकाळी आत आल्या जिथं बिजली नावाची टायगर असते, तिच्या एरियापाशी जाऊन तिचा ट्राय करणार आहे, तिचा वेट करणार आहे. किती ऋतूमध्ये कलर चेंज होतो सीझन. दुसरी गोष्ट त्याचा दम निघतो. आपण जे कॅप्सूल्स घेतो त्याचं जे बाहेरचं कोटिंग असतं ते या दम पासून तयार होतं. आता जस्ट रिसॉर्टवर आलोय. आता थोडा वेळ आराम करून जेवण करून 2ची आफ्टरनून सफारी. आज संध्याकाळी अलिझंजाच आहे, म्हणजे जे पहिली सफारी जिथं गेली होती मॉर्निंग, तिथेच जाणार आहे परत अलिझंजाला. आत्ता जस्ट पोचलोय अलिझंजा गेटवर. ॲक्च्युली थोडा उशीर झाला,
सव्वाला उठलो, लोळत पडलो होतो, झोप कधी लागली कळलंच नाही, त्यामुळे सव्वाला ॲक्च्युली निघायचं होतं, पण मग जेवण करून निघून इथं 1:45ला आलो. आता जस्ट 3 मिनटं बाकी आहेत, सो आतमध्येच भेटूया आता. जिप्सी मध्ये माकड येऊन बसले. हे जे मार्क्स आहेत नखांचे असे ॲक्च्युली या मोठ्या झाडावर मधमाशांची पोळी असतात, ती खायला अस्वलं चढतात, त्यामुळे ते सगळे तसं त्यांचे मार्क्स आलेत. बच्चा उठलाय. एक बच्चा उठलाय म्हणजे नाही बाकीचे काय. मोमेंट म्हणजे एक मूव केलं की आपोआप त्याच्या पाठोपाठ हा, हा, हा. बाकीचे मूव करतात. मिनिमम कसं असतं ज्या वेळेला 3-4 कप्स असतात ना, हा. त्यातले सगळे काही बोल्ड नसतात, एखादा बोल्ड असतो, हम्म. त्याच्या मागे तो मूव केला की त्याच्या मागे बाकीचे फॉलो करतात. पण मग सांबारच्या साईड मध्ये जितका वेळ वाघ आहे आणि चालतो तेवढ्या वेळ ते देतात, पण मग ते पळत का नाहीत घाबरून नाही. सांबर हा अत्यंत मूर्ख प्राणी, म्हणजे वाघाने दुसऱ्यांना त्याला वाचवतो. त्याच्या गळा धरेपर्यंत सुद्धा तो कॉल देत राहील, पण तो देत तिथनं पळणार नाही. कळणार बापरे. नाही. इकडे तिकडे बघत राहील. इतकं मूर्ख प्राणी. तेच मी म्हणतीये की का कॉल देतोय हा? पिकॉकचा कॉल एकदम व्यवस्थित असतो. नाही, सगळ्यात परफेक्ट कॉल सांबर. तेच ना, मारेपर्यंत देतो तो ना तो. पिकॉक स्नेक किंवा काही दिसलं तरी कॉल करतो, किंवा मूव्ह दिसलं तरी. पण हा म्हणजे फक्त टायगरच्या वेळेलाच कॉल करतो. रोड क्रॉस. तिथं कोण आहे? चालतो खाली खाली चालतो बघ. अजून एक सांबार आहे का टायगर आहे? टायगर आहे म्हटलं ना, टायगर आहे बोललो ना. दिसले मग शेपटी दिसली मोठी, 4 पाय दिसले. ते बघ मध्ये तू वर चढ दिसला लोकेशन आयडेंटिफाय करायला. करेक्ट. आणि नाही तर एवढं मोठं जंगल, बरोबर. एखादी गोष्ट शोधायची तर कोणाला सांगणार कसं ते? की कुठे या? तर मग त्याला असं सांगतात की प्रत्येक 1 स्क्वेअर किलोमीटरचं जे जंगल आहे त्याला एक कंपार्टमेंट, बरोबर. 69, 70, 71, 70. काही दिसत आलेलं आहे. बरोबर तर न चुकता तिथं फिरतो, सापडणारच नाही. चढलेलं आहे. 2 पायावर किंवा असे बरोबर आहे, झाडावर चढलं म्हणजे त्याच्या वर जर असेल तर तर तो डॉमिनंट. मग ती नाच सोडून देते मग. हा, पण फिमेलला तसं नसतं. हे घडतं 2 मेलच्या पण, हा, कारण त्यांना एकमेकांची टेरिटरी हे करायची. म्हणजे जिथं बारचा कलर चेंज होतो तो. नाही, प्रत्येक ठिकाणी. हे इथं प्रॉपर नेलचे मार्क्स तुम्हाला दिसतात बघा, खरवडलेला. हो हो हो. आता ज्या वेळेला इथं दुसरा टायगर येईल, तो इथं उभा राहील
आणि तो चेक हा, करेल की माझे नेल्स याच्यापेक्षा जर वर वर गेले गेलं तर मी याला हरवू ते शकतो fix इथल्या करू टायगरला. शकतो. पण जर कमी असतील तर त्याला माहितीये की मग वरून आपल्याला मग इथनं एरिया सोड, त्यांना दाब पलटी मारायला पाहिजे, नाही तर Particular आपलं झाड कसं आयडेंटिफाय करणार? नाही ठराविक झाडालाच करतात ते. ठराविक म्हणजे ह्याच मार्गाने चालतो तो नाही. हा. असा त्यांचा एरिया प्रत्येक झाडावर नाही तसं करत. प्रत्येक- त्याचे ठरलेले झाडं असतात, त्याच्यावरती तो युरिननी सेंट मार्किंग करतो, स्क्रॅच मार्किंग करतो. ती अवघड आहे. त्यांना किती एफर्ट घ्यावे लागले असतील ना. चौघं मिळून टायगर भोवताल झाले मारण्याचं त्याच्या. चौघे भोवताल झाल्या. पूर्ण चारी चारी बाजूने झाले. घेरतात, चारी बाजूनी घेरतात आणि मग एक जण त्यांचा गळा पकडतो. जंप नाही, बाकीचे भरपूर आहे. मागणं त्याला खाली पाडतात, झोपवतात. बरोबर बाई दिसत नाही जुनाबाई, तिला बघण्यासाठी असे 100 कॅमेरे तर तिच्या एरियामध्ये इन्स्टॉल केले काल फॉरेस्ट डिपार्टमेंट. आता कुठं ना कुठं तरी तो कॅमेऱ्यात सापडावा की तो जिवंत आहे का मेला आहे कळावं. जिवंत त्याकरता असेल तर असे रोडला जेव्हा चालेल कॅमेरे फोटो बसवतात. येणार. पण डेड बॉडीवर नाही मिळाली. डेड बॉडी एकीची मिळाली, नाही, जी नाही, मेली समजा जर तिची. नाही मिळाली तर डेड म्हणून डिक्लेअर करतात. नाही असं नाही डिक्लेअर करू शकत. त्याला DNA हा. टेस्ट वगैरे घेऊन मग शेवटी काही दिवसांनी म्हणजे अगदी सडलेला कॅराकस जरी मिळाला तरी सोबत मग त्याचं त्याचं डीएनए DNA सॅम्पलिंग वगैरे करून ते लॅबला पाठवलं जातं. DNA त्याच्या टोपशी मॅच करत असतो. हो, फादर आणि मदर बरोबर मॅच कर. टब असेल तर मदर असेल तर टोपशी मॅच करतो. मस्त झाल्या आजच्या दोन्ही सफारी. आणि त्यातल्या त्यात म्हणजे सकाळची भारी झाली, 4 टायगर मिळाले. आणि संध्याकाळची पण भारी झाली. ॲक्च्युली जे कब्स बघितले 2, म्हणजे एक थोडासा दिसला, पण एक जो दिसला भानुश खिंडी नावाच्या टायगरचा तो पूर्ण दिसला, पण स्टील तो आत होता. सांबार डिअरच्या मागे चेस करत होता हंटसाठी. भारी एक्सपिरियन्स होता तो. पण नंतरच आत गेले दोघं, एकदम असं ओपनली एका ओपन स्पेसमध्ये किंवा रोडमध्ये वगैरे काय मिळाले नाही. पण ठीक आहे, दिवसात टोटल 6 टायगर झाले. आत्ता जस्ट मगाशी आलो इकडे. खूपच लवकर अंधार पडतो, डॉट 6ला, म्हणजे पार एकदम रात्री. आपल्या इथे पुण्यात 9-10 वाजता कसं असतं तसं होतं इकडे. आता जेवण करून मग कालसारखी त्यांना बॉनफायर वगैरे लावायला सांगितले. तर असं सगळं आहे इकडे. अजून तर उद्याची शेवटची रात्र आहे इथली, आणि परवा सकाळी सफारी करून मग निघणार आहे. तर बघू आता. उद्याचे 2 परत बफर झोन आहे. सकाळी सिरकाड आहे आणि संध्याकाळी बेलारा आहे. बघू उद्याचा उद्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, टायगर सायटिंग जर आवडला असेल, टायगर्सचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तो भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन सफारी गेटवर. बफरच आहे पण नवीन सफारी गेट असणार आहे. तर भेटूया उद्या सकाळी. आत्तासाठी गुड नाईट.